नमस्कार, मी पूजा. परिपूर्ण स्वादमध्ये आपल्या मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत कोकणातील अस्सल पारंपरिक गोड पदार्थ, तो म्हणजे रस शिरवाळे किंवा याला नारळाच्या दुधातील शेवया असं देखील म्हणतात. कोकणात घरोघरी रस शिरवाळे केले जातात. चवीला अप्रतिम लागतात. श्रावण महिना लागलाय, आपले सणवार सुरू झालेत. देवाच्या नैवेद्यासाठी आपल्याला नेहमी वेगवेगळे गोडाचे पदार्थ हवे असतात. नैवेद्यासाठी देखील तुम्ही हे रस शिरवाळे करू शकता किंवा एखाद्या दिवशी काहीतरी खास गोड पदार्थ करायचा असेल तेव्हा देखील हे रस शिरवाळे तुम्ही करू शकता. नक्कीच तुमचा दिवस खास होईल. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला आधी आपण रस तयार करून घेऊया. त्यासाठी इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 कप खोवलेलं ओलं खोबरं घेतलेलं आहे. एक मोठ्या आकाराचा नारळ खोवून त्याचं खोबरं मी इथे घेतलेलं आहे. रस करण्यासाठी आपण ताजा नारळ फोडूनच खोबरं घ्यायचा आहे. त्याचाच रस अगदी छान दाटसर आणि चविष्ट तयार होतो. आधी नारळ फोडून तो फ्रीजमध्ये ठेवलेलं खोबरं वापरायचं नाही आहे. आता आपण यामध्ये साधारण 1 कप पाणी घालूया आणि मिक्सरला लावून हे वाटून घेऊया. मग आपल्याला नारळाचं दूध मिळेल. इथं मी एक भांडं घेतलं आणि त्यावर एक गाळणी ठेवलेली आहे. यामध्ये तयार मिश्रण काढून घेऊया आणि तयार नारळाचा रस काढून घेऊया. हाताने असं घट्ट दाबून रस काढून घ्यायचा आहे. शक्यतो हातानेच करायचं, म्हणजे आपल्याला सगळा रस काढून घेणं सोपं होऊन जातं. गाळणीऐवजी तुम्ही कॉटनचा स्वच्छ कपडा घेतला, पातळ कपडा घ्यायचा आणि त्यावर हे तयार मिश्रण ओतायचं आणि मग सगळा नारळाचा रस काढून घ्यायचा. बघा, असं हाताने घट्ट दाबून मी यातला सगळा रस काढून घेतलेला आहे. आता हा शिल्लक राहिलेला गाळ पुन्हा एक वेळ आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया. आता आपण दुसऱ्या वेळी यामध्ये साधारण पाव कप इतकंच पाणी घालायचं आणि पुन्हा हे मिक्सरला लावून घ्यायचं आहे. खूप जास्त पाणी घालून रस पातळ करायचा नाही आहे, नाहीतर मग त्याची चव बिघडते. आधीसारखंच हाताने असं घट्ट दाबून यातला सगळा रस काढून घेऊया. सगळा रस काढून झालाय. आता हा शिल्लक गाळ राहिलेला आहे. एकतर तुम्ही हा पालेभाज्यांमध्ये घालू शकता किंवा वाटण्यासाठी, ताज्या वाटण्यासाठी वापरू शकता. टिकाऊ वाटण्यासाठी वापरू नका. बघा, साधारण 1.5 कप इतका नारळाचा रस किंवा नारळाचं दूध तयार आहे. अगदी पातळ केलेलं नाही आहे. बघा, मस्त दाटसर असं आपण नारळाचं दूध ठेवलेलं आहे. आता आपण यामध्ये 1 चिमूट मीठ घालूया. मिठामुळे गोड पदार्थाची चव अजूनच वाढते. अगदी 1 चिमूटच घालायचं आहे आणि पाव टीस्पून वेलची जायफळ पावडर. त्यानंतर इथं मी पाऊण कप गूळ घेतलेला आहे. गूळ मी बारीक चिरून घेतला, तुम्ही किसून घेतलं तरीही चालेल. गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. 1.5 कप रसासाठी पाऊण कप गूळ घेतलेला आहे. आता आपण गूळ यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये अर्धा टीस्पून अख्खं जिरं देखील घालू शकता, पण मला जिऱ्याचा फ्लेवर आवडत नाही, गोडात तर अजिबातच नाही. आता गूळ यामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि हे भांडं यावर झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचं. बाकी तयारी होईपर्यंत गूळ यामध्ये अगदी व्यवस्थित विरघळला जाईल. वेळ असेल तर तुम्ही चमच्याने असा बारीक करून घेतलं तरीही चालेल. त्यानंतर पिठाची उकड काढण्यासाठी इथं मी गॅसवर कढई गरम करत ठेवले आणि त्यामध्ये 1.5 कप पाणी उकळत ठेवले. पाण्याला हळूहळू उकळी यायला सुरुवात झालेली आहे. आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि 1 टीस्पून साजूक तूप घालायचं. पाण्याला चांगली खळखळून उकळी येऊ द्या आणि मग आपण यामध्ये पीठ घालूया. बघा, पाण्याला मस्त उकळी आलेली आहे. आता आपण एक वेळ चमच्याने ढवळून घेऊया आणि मग गॅसची फ्लेम लो करायची आणि यामध्ये चाळून घेतलेलं तांदूळाचं पीठ घालायचं. इथं मी 1.5 कप पीठ घेतलेलं आहे. 1.5 कप पिठासाठी 1.5 कप पाणी असं प्रमाण घेतलेलं आहे आणि लगेचच आपण आता हे पीठ पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत अशा पद्धतीने मिक्स करायचं. पाण्याला उकळी आली की गॅसची फ्लेम लो करायची आणि मगच यामध्ये पीठ घालायचं. आपण इथे घेतलेलं पाण्याचं प्रमाण अगदी बरोबर झालेलं आहे. पीठ व्यवस्थित भिजलं गेलंय, अजिबात गाठी झालेल्या नाही आहेत. आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि यावर 10 मिनिटांसाठी असंच झाकण ठेवून द्यायचं आहे. 10 मिनिटांनंतर आपण पिठाची उकड मळून घेणार आहोत. 10 मिनिटांनंतर उकड मी परातीमध्ये काढून घेतली आणि बघा, अजून पूर्ण गार झालेली नाही आहे. हाताला कडकडीत गरम लागेल इतपत पीठ गरम आहे. हाताला चटका बसू नये म्हणून आपण एका मोठ्या ग्लासने किंवा पेल्याने पीठ थोडंसं रगडून घ्यायचं, म्हणजे जर कुठे चुकून आतमध्ये पिठाची गाठ राहिली असेल तर ती व्यवस्थित मोडली जाईल आणि हाताला चटके पण लागणार नाहीत. व्यवस्थित असं 1-2 मिनिटं ग्लासच्या तळाकडून आपण हे पीठ रगडून घ्यायचं. त्यानंतर आपण हाताने हे पीठ मळून घ्यायचं आहे. फक्त हाताला पाणी लावायचं आणि अशा पद्धतीने रगडून पीठ मळून घ्यायचं. जसं तुम्ही पीठ मळत जाल तसा पिठाचा चिकटपणा कमी होत जातो. फक्त हात ओलसर करायचा आणि आपल्याला हवं तसं मऊसूत पीठ मळून घ्यायचं. 4 ते 5 मिनिटं मी पीठ छान मळून घेतलं. बघा, आधी पीठ परातीला चिकटत होतं, मळून घेतल्यानंतर परातीला पीठ चिकटत नाही आहे. बघा, असं मस्त मऊसर असं आपलं पीठ झालेलं आहे. बघा, अगदी छान रबरासारखं ताणलं जातं. याचा अर्थ आपलं पीठ व्यवस्थित मळलं गेलं आहे. पीठ मळून झालं आहे, पण सोऱ्याला पीठ चिकटू नये म्हणून 1 टीस्पून साजूक तूप घालायचं आणि पीठ पुन्हा हलकंसं मळून घ्यायचं.
पीठ छान मळून झालं. आता आपण यातले लहान लहान असे लांबट गोळे तयार करून घेऊया, म्हणजे मग आपल्याला सोऱ्यात पीठ भरणं अगदी सोपं होऊन जाईल. अशा पद्धतीने शिरवाळे पाडण्यासाठी इथं मी स्टीलचा साचा घेतलेला आहे. साच्याला मी आतून पाणी लावून घेतलं आहे. तुम्हाला हवं तर तेल तूप लावू शकता. आणि इथं मी अशी जाड शेवेची चकती घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार जाड किंवा बारीक चकती घेऊ शकता. माझ्याकडे अगदी बारीक आहे आणि एक जाड आहे, मधला साचा नाही आहे. आता आपण यामध्ये तयार करून घेतलेलं पीठ असं हाताने घट्ट दाबून भरायचं. आतमध्ये हवा राहणार नाही अशा पद्धतीने पीठ भरायचं, म्हणजे जेव्हा आपण शेवया पाडतो तेव्हा त्या मध्ये मध्ये तुटत नाहीत. पीठ भरून झालं की साच्याला झाकण लावून साचा बंद करून घ्यायचा. आणि आता आपण शिरवाळे पाडून घेऊया. इथं मी लांबट आकाराचे शिरवाळे पाडणार आहे. खूप जास्त जाड थर लावायचे नाही आहेत. आतपर्यंत ते उकडले गेले पाहिजेत. 2 ते 3च वेळे सोडायचे आहेत. इथं मी लांबट आकाराचे करते. तुम्हाला हवं तर तुम्ही इडलीसारखे गोल देखील करू शकता. मग तुम्हाला ते इडली पात्रात वाफवता येतील. पारंपरिक पद्धतीने शिरवाळे करताना असं पीठ मळून ते उकळत्या पाण्यात 15-1 मिनिटे उकडून घेतात, जोपर्यंत पिठाचे गोळे शिजून वरती येत नाहीत तोपर्यंत. आणि ते पिठाचे गोळे गरम गरम असतानाच लाकडी सोऱ्यामधून शिरवाळे पाडले जातात. केळीच्या सोपावर काढतात. त्यासाठी तुमच्या हाताशी 2-3 माणसं तरी लागतात. आता आपल्याकडे लाकडी साचा नाही आहे, म्हणून अशा पद्धतीने आपण शिरवाळे केलेले आहेत. त्यामुळे चवीत काहीच फरक पडत नाही. बघा, अगदी आपण हाताने सहज उचलू शकतोय. अजिबात पिठाला जास्तीचा चिकटपणा नाही आहे. इथं मी मोदक उकडायची चाळण घेतली आणि त्यावर हळदीची पानं ठेवलेली आहेत. तुम्हाला जर हळदीची पानं नाही मिळाली तर मग तुम्ही केळीचं पान ठेवलं तरीही चालेल. आणि आता अशा पद्धतीने मी इथं शेवया ठेवलेल्या आहेत. जर तुम्ही अशा गोल आकाराच्या शेवया करणार असाल तर तुम्ही त्या इडली पात्रात वाफवून घेतलं तरीही चालेल. शेवया उकडून घेण्यासाठी इथं मी गॅसवर पातेल्यामध्ये 2 मोठे तांबे पाणी उकळून घेतले. बघा, पाण्याला उकळी पण यायला सुरुवात झालेली आहे. आता आपण तयार चाळण यावर ठेवूया आणि गॅसची फ्लेम मिडियम करून यावर झाकण ठेवून आपण 12 ते 15 मिनिटं शेवया उकडून घेऊया. शेवया उकडतायत तोपर्यंत आपण रसामध्ये गूळ घातला होता, तो विरघळला का बघूया. बघा, यामध्ये आपण घातलेला गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे. अजिबातच यामध्ये खडे शिल्लक राहिलेले नाही आहेत. बारीक चिरून मी यामध्ये गूळ घातला होता, म्हणजे आपल्याला गूळ विरघळवून घेण्याचा वेळ वाचतो. तोपर्यंत आपण बाकी तयारी करू शकतो. आता आपला हा रस तयार आहे. 15 मिनिटं झालेत. आता आपण झाकण काढूया आणि बघा, मस्त अशा शेवया उकडल्या गेलेल्या आहेत. दिसायलाच किती छान दिसत आहेत. बघा, हळदीच्या पानांचा मस्त घमघमाट सुटलेला आहे. हाताला पीठ अजिबात चिकटत नाही आहे. याचा अर्थ आपल्या शेवया अगदी छान उकडल्या गेलेल्या आहेत. आता आपण ही चाळण बाहेर काढूया. 5 मिनिटं गार होऊ द्या आणि मग आपण शेवया काढून घेऊया आणि शिल्लक शेवया अशाच पद्धतीने उकडून घेऊया. रस शिरवाळे तयार आहेत. वाटीभर नारळाचा रस घेतला आहे आणि आपण उकडून घेतलेले शिरवाळे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही असे गोल किंवा लांबट आकाराचे शिरवाळे करू शकता. असे लहान लहान केले म्हणजे खायला पण सोपं जातं, तोडावे लागत नाहीत. एक आपण एका वेळी खाऊ शकतो. आता आपण सर्व कसे करायचे ते पाहूया. शिरवाळे खोलगट भांड्यात घ्यायचे आणि तयार नारळाचा रस यावर घालायचा. बघा, रस किती दाटसर झालाय. दाटसर रस चवीला अप्रतिम लागतो. शिरवाळ्याचा घास घ्यायचा आणि सोबत भांड्यातला रस आपण भुरकून प्यायचा. चवीला 1 नंबर लागतं, अगदी स्वर्गसुख. असे तुम्ही रस शिरवाळे खाल तर तुमच्या तोंडातून नक्कीच आहा असा शब्द निघेल. अशाच पद्धतीने तुम्ही रस शिरवाळे घरी नक्की करून बघा. रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.